मुंबईचं आझाद मैदान, कधी खेळण्यासाठी ओळखलं जाणारं हे मैदान आज मात्र आरक्षणाच्या आवाजाने भारून गेलंय। शेकडो मराठा बांधव, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील आणि सभोवतील घोषणा देणारे कार्यकर्ते। सरकारने मुंबईतील हॉटेल बंद केली, पण आंदोलक म्हणाले आम्ही आमचं करून खाऊ, पण निदान आम्हाला प्यायला पाणी आणि शौचालयाची सुविधा तर द्या। आंदोलकांचा हा आवाज माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचतोय, मात्र सरकारने गांभीर्याने घेतलं नाही। शेवटी आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार विजयसिंह पंडित यांनी पुढाकार घेत मंत्रिगट उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आणि या मागण्या कळवल्या। आता बैठक संपते आणि सगळ्यांच्या नजरा बाहेर कोण येते आणि माध्यमांशी कोण बोलणार याकडे। पण पुढे येतात माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके बोलायला लागतात। आंदोलनकर्त्याची भूमिका उपसमितीसमोर मांडल्याचे ते सांगतात। त्यावरून आता हे स्पष्ट होते की मनोज जरांगे पाटील आणि सरकार यांच्यात कोणीच पुढे येऊन मध्यस्थी करीत नसताना आता ही जबाबदारी आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्या खांद्यावर घेतली। काय झालं नेमकं यावेळी हे आपण समजून घेऊया पुढच्या 5 मिनिटात। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। बैठक संपते, बाहेर पत्रकारांची गर्दी असते। अनेक आमदार गप्प डोळ्यांनी नजर चुकवतात, पण एक जण पुढे येतात, ते म्हणजे आमदार प्रकाश सोळंके। त्यांनी सत्ताधारी आमदार असूनही थेटपणे सरकारला खडे बोल लावले। ते म्हणाले मागच्या 2 दिवसात आंदोलकांची अवस्था पाहवत नाहीये। त्यांना प्यायला पाणी नव्हतं, पुरेशी शौचालय नव्हती। आज शौचालय वाढवली, पण मी आधीच सहल यांना सांगितलं होतं, त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये संताप वाढतोय। मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मिटवावा असे आम्ही उपसमितीला सांगितले। ज्यांच्याकडे 7/12 आहे त्यांना कुणबी मान्यता द्यावी, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, पक्षाची नाही। आमचा परंपरागत व्यवसाय शेती आहे। बापजादे, आजे, पंजोबा यांच्यापासून मराठा समाज हाच व्यवसाय करतायत। त्यामुळे सरकारने ज्या मराठ्यांकडे शेती आहे त्यांना कुणबी म्हणून मान्यता द्यावी अशी मी भूमिका मांडली। त्यासाठी सरकार सकारात्मक आहे असेही सोळंके म्हणाले। पत्रकारांनी बाकी आमदारांना देखील विचारलं, पण त्यांनी उत्तर देणं टाळलं। सर्वांनी एकच वाक्य म्हटलं, सोळंके साहेब बोलले आहेत। आणि इथूनच एक संदेश गेला, सरकारकडून कुणीच मध्यस्थ व्हायला तयार नव्हतं। प्रकाश सोळंके पुढे आलेत। 2023 मधल्या आंदोलनात माजलगावात दगडफेक आणि जाळपोळ झाली होती। त्यात आमदार सोळंके यांचे माजलगाव मधील घरे, बँका, कॉलेज आणि बीड मधील घर देखील जाळण्यात आले होते। त्यावेळी आमदार सोळंके यांची मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, त्यामुळे हा उद्रेक झाला होता। पण या सगळ्या प्रकरणानंतर बीड मधील आमदारांनी आपली भूमिका बदलत जरांगे पाटलांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विरोध करणे टाळले। ते सगळेच मनोज जरांगे पाटील यांच्या जवळ गेले। त्यातही आमदार प्रकाश सोळंके जरांगे यांच्या प्रत्येक बैठकीला हजेरी लावतात, प्रत्येक आंदोलनात सहभागी होतात। चलो मुंबईचा पहिला नारा देखील सोळंके यांनीच दिला होता आणि म्हणूनच जरांगे व सरकार यांच्यात आज तेच दुवा ठरलेत। आता प्रश्न असा आहे की आमदार प्रकाश सोळंके यांची ही मध्यस्थी खरंच रंग आणेल का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की कळवा। धन्यवाद।